चांदवड तालुक्याचा सुपुत्र वीर जवान किशोर अंबादास ठोके यांना अखेरचा निरोप. लाखोंच्या उपस्थितीत अंतिम संस्कार. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. चांदवड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरवणारी एक अत्यंत दुःखद बातमी. चांदवड तालुक्याचे वीरपुत्र पाटे येथील सुपुत्र किशोर अंबादास ठोके यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. कर्तव्य बजावत असताना 12 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले होते. या शूर जवानाच्या निधनाने चांदवड तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद जवान किशोर ठोके यांचे पार्थिव 14 डिसेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी पाटे येथे दाखल झाले. आपल्या वीर जवानाच्या अंतिम दर्शनासाठी यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले होते. पाटे गावच्या रस्त्यावर जनसागर उसळला होता. पार्थिव अंत्यदर्शन घेताना आई, पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांनी फोडलेला हंबरडा उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. कुटुंबातील सदस्यांनी एकच टाहो फोडल्याने उपस्थितांचे मन हेलावले. या शोकाकुल क्षणी शासकीय इमारत भारतीय तिरंगा ध्वज शहीद वीरपत्नी वैशाली ठोके यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी शासकीय व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांदवडचे तहसीलदार अनिल चव्हाण, गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, पोलीस निरीक्षक कैलाश वाघ, आजी माजी सैनिक आणि वीरपत्नी वैशाली ठोके यांनी पुष्पचक्र अर्पण करून आपल्या वीर जवानाला मानवंदना दिली. देवळाली कॅम्प येथून आलेल्या जवानांनी तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी आपल्या शूर सहकार्याला 3 राऊंड फायर करून लष्करी मानवंदना दिली. संपूर्ण वातावरणात वीर जवान अमर रहे च्या घोषणा घुमत होत्या. शोकाकुल आणि गर्दीच्या वातावरणात शहीद किशोर अंबादास ठोके यांचे बंधू सागर ठोके यांनी मुख अग्नी दिला आणि या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. वीर जवान किशोर अंबादास ठोके यांची आठवण महाराष्ट्राच्या मनात सदैव प्रेरणा देत राहील. 24x7 न्यूज रिपोर्ट वृत्तसंकलन विभागाकडून वीर जवान किशोर अंबादास ठोके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.